अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मधील बीज उत्पादन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आरोप समोर आलेत। शासनाच्या ई-टेंडर प्रक्रियेचे उल्लंघन झाल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्यांवर करण्यात आलाय। माहितीनुसार खरीप हंगामात 6 कंपन्यांची निवड करण्यात आली होती, मात्र रब्बी हंगामात अतिरिक्त कंपन्यांना काम देण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। तसेच काही संस्थांना आवश्यक परवानगी नसतानाही काम देण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आलाय। या प्रक्रियेत नियमबाह्य पद्धतीने कामाचं वाटप करण्यात आलंय, तर काही कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ मिळाल्याचा आरोप केलाय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी तक्रारदाराकडून करण्यात आली आहे। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कणेगाव येथे नदीकाठी घाट बांधण्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून सुमारे 92 लाख रुपयाच्या कामाला सुरुवात झाली आहे। मात्र या कामाबाबत माहिती देण्यासाठी किंवा प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी ग्रामस्थ पुढे येत नसल्याचं चित्र दिसतंय। वारंवार विनंती करूनही मीडिया समोर बोलण्यास कोणीही तयार नसल्याने स्थानिक पातळीवर उदासीनता असल्याची चर्चा होते। दरम्यान या कामाच्या प्रगतीकडे आणि स्थानिकांच्या सहभागाकडे लक्ष लागून आहे। आरमोरी तालुक्यातील महात्मा गांधी ज्युनियर कॉलेजमधील विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कुमुदिनी महादेव माकडे हिने HSC परीक्षेत 87% गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावलाय। या यशाबद्दल तिचं कौतुक करण्यासाठी पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी देवतळे, शिक्षण विस्तार अधिकारी आणि संबंधित अधिकारी आणि शिक्षकांनी तिच्या घरी भेट दिली आहे। यावेळी तिला पुष्पगुच्छ देत सन्मान करण्यात आलाय। अधिकाऱ्यांनी विद्यार्थिनीला सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या बळावर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। तसेच तिच्या पालकांचेही कौतुक केले। दरम्यान या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय। या बातमीबद्दल माहिती घेतली आहे आरमोरी तालुका प्रतिनिधी रुमदेव सहारे यांनी। आरमोरी तालुक्यातून महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज आरमोरी येथील विज्ञान शाखेतून प्रथम आलेली कुमुदिनी महादेव माकडे यांच्या घरी आरमोरी पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी देवतळे साहेब त्यांची गृहभेट घेऊन त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या। त्याबद्दल सर, आपल्याला काय वाटते की या कापीमुक्त अभियानामध्ये ज्या हुशार असणाऱ्या विद्यार्थिनी आहेत त्यांना खरंच वाव मिळत आहे का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्कीच वाव मिळत आहे। जो विद्यार्थी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल त्याच्यासाठी ही परीक्षा अतिशय सोपी आहे आणि खरं तर या कापीमुक्त अभियानामुळे हुशार विद्यार्थ्यांचा फायदा होत आहे आणि जो अभ्यास करेल तो पुढे जाईल, अशा प्रकारचे सूत्र आहे। भले ते रिझल्ट कमी लागतोय, पर्सेंटेज कमी मिळतात, परंतु जे काही ते स्कोर करतात ते अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी केलेलं मेहनतीचं फळ असते। त्यामुळे अशा प्रकारे जर कापीमुक्त अभियान पुढे सुरू राहील तर नक्कीच चांगले चांगले विद्यार्थी पुढे जातील आणि त्यांच्या अभ्यासाला याच्यामुळे नक्कीच गती मिळेल असं मला वाटतं। मग सर, जेव्हा एखादा विद्यार्थी तालुक्यातून प्रथम, जिल्ह्यातून प्रथम येतो तर त्यांच्याकडे जो सरकारनं विविध धोरणाच्या माध्यमातून त्यांना हे संपादन करण्यासाठी वेगवेगळ्या ज्या योजना तयार केलेल्या आहेत त्या योजना प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्या यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून आपण काय कराल? आमची तर योजना अशी असते की प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या लाभाच्या अनुषंगाने त्याला तो लाभ मिळालाच पाहिजे। मग ते शिष्यवृत्ती असेल, पूर्णतः शिष्यवृत्ती असेल, ते कुठल्याही प्रकारचा लाभ असेल, तर या अभियानाच्या माध्यमातून जे टॉपर विद्यार्थी राहतात ते खरं तर जाऊन त्यांचं आयुष्यामध्ये त्यांना जे काही ध्येय गाठायचं असेल ते गाठत असतात आणि त्याच्यामुळे त्यांना सपोर्ट करणे आणि त्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत पूर्णपणे पोहोचवणे हे आमच्या पंचायत समितीचे ध्येय असते। त्यासाठी माझी संपूर्ण टीम तयार असते। एकही विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने आमचा प्रयत्न असतोय आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाऊन, शाळेपर्यंत जाऊन समुपदेशन करून त्या विद्यार्थ्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न असतो। थँक्यू सर। ही कुमुदिनी महादेव माकडे विज्ञान शाखेतून 87% तालुक्यातून प्रथम आलेली आहे। कुमुदिनी, तू अभ्यास कशा प्रकारे? मी अभ्यास सातत्याने केली, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे। त्यानंतर मी चिकाटीने अभ्यास करण्याचा प्रयत्न केला। म्हणजे जेव्हा जेव्हा मला डिस्ट्रॅक्शन असे वाटले तेव्हा तेव्हा मी देवाला म्हणायची एकच, देवा मला आता हा जो काही सेशन आहे 12वीचा तो चांगल्याने पार पाडू दे, माझ्यासोबत राह, मला डिस्ट्रॅक्शन पासून दूर ठेव, इतकी प्रार्थना केली होती देवाकडे। देवानी ठेवलंही मला डिस्ट्रॅक्शन पासून दूर आणि मेहनत करण्याची आशा होती।
आणि घरच्यांचा सपोर्ट होता. शिक्षकांचा तर भरपूर सपोर्ट होता. त्यांच्यामुळेच मी स्वतः अभ्यास करू शकले. मग भविष्यात तुला काय व्हायचं आहे, म्हणजे तुझी कल्पना किंवा तुझे स्वप्न काय आहे? माझं स्वप्न एकच आहे की एक अधिकारी व्हावं आणि आपल्या सामान्य नागरिकांची सेवा करावी. मग आता जो सरकारने कापीमुक्त धोरण अवलंबला त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? माझ्या मते तर हा यावर्षी जो कॉपीमुक्त अभियान होता तो खऱ्या अर्थाने सफल झाला बा. सर, तुमच्या विद्यालयाची विद्यार्थिनी तालुक्यातून प्रथम आली, तर तुम्ही बाकी विद्यार्थ्यांना किंवा कुमुदिनीबद्दल काय सांगा? कुमुदिनी अतिशय हुशार विद्यार्थिनी होती, प्रामाणिक विद्यार्थिनी होती. नियमित ती 11वी मध्ये पिरियड करायची, 12वी मध्ये पिरियड करायची आणि अभ्यासाचं वेळापत्रक तिने या ठिकाणी ठरवलं होतं. तिला वेळोवेळी आम्ही पण मार्गदर्शन केलं, आपल्या प्राध्यापक लोकांनी मार्गदर्शन केलं, आमचे प्राचार्य सरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि तिचं घरचं ते आई वडील वगैरे जे काही आहेत यांनाही आम्ही भेटी दिल्या. 12वी बद्दल तिनं म्हणजे मोठं यश मिळवलं पाहिजे अशा प्रकारचं मार्गदर्शन आम्ही त्यांच्या घरी केलेलं होतं. यावर एकंदरीत प्रत्येक विद्यार्थ्यानं सातत्यानं, जिद्दीनं आणि चिकाटीने, आणि महत्वाची गोष्ट आहे की टू डू लिस्ट यानुसार जर अभ्यास केला तर निश्चितच आपण जी कल्पना केलेली आहे, आपले स्वप्न हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना मेहनतीनं कार्य करावं. मी रुमदेव सहारे, न्यूज मराठी 24/7, तालुका प्रतिनिधी आरमोरी. नांदेड जिल्ह्यातील हातगाव तालुक्यात भाणेगाव येथे जाण्यासाठी पर्यायी रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत निदर्शने केली. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामानंतर रस्त्याची उंची वाढल्याने पाणी साचून भाणेगावला पूरस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी शेतीचे कामे, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि दैनंदिन हालचालीमध्ये अडचणी निर्माण होत असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान यापूर्वीही अनेक वेळा निवेदनं देऊन उपोषण करूनही प्रश्न सुटला नसल्याचं ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. प्रशासनाने तातडीने पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. आमचा विषय असा आहे, मी भाणेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य आहे. माझ्या गावात गेल्या वर्षीपासून जे रस्ता झाला आपला महामार्ग, त्यामुळे पुराचा फटका जास्त बसत आहे. तरी गावाला पर्यायी रस्ता म्हणून आम्ही मागणी केलेली आहे. 7 दिवस इथे आणि जिल्हाधिकारी इथे 12 दिवस उपोषण केलेलं आहे. 3 वेळेस 250-300 लोकांचं निवेदन दिलेलं आहे. तरी अद्याप आम्हाला न्याय मिळाला नाही. तरी तहसीलदार साहेब यांनी आम्हाला 15 तारीख दिलेली आहे. त्या तारखेपर्यंत न्याय नाही मिळाला तर आम्ही 15 जणांच्या ग्रुपने तहसील कार्यालयासमोर उपोषण लावू. भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीतील सीतासावंगी येथील जादूटोण्याच्या संशयातून 67 वर्षीय वृद्धाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. महादेव शंकर कामथे असे मृत व्यक्तीचं नाव असून 29 एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गावाला भेट देत प्राथमिक माहिती घेतली. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका मुलीच्या आजारपणावरून संशय निर्माण होऊन ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान समितीने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या प्रकरणात जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलमे लागू करण्याची आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. निवेदन देण्यात आले आहे की दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी गोबरवाही पोलीस स्टेशनमध्ये जादूटोण्याची जर हत्या झाली त्यामध्ये सेक्शन 6 नुसार कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले. माननीय नवलखन साहेब यांनी मंजूर केलं आहे की सेक्शन वाढवण्याचे असे निवेदन देण्यात आले आहे. त्यावेळेस कार्यकर्ते पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2026च्या निकालात सध्या मोठा थरार पाहायला मिळतोय. ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर मतदारसंघात सुमारे 5,000 मतांची आघाडी घेतली असली तरी शेवटच्या 7 फेऱ्यांमध्ये निकालांचा सस्पेन्स कायम आहे. दरम्यान राज्याच्या एकूण चित्रात भारतीय जनता पार्टीने स्पष्ट आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केल्याचं दिसतंय, तर ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस सुमारे 98 जागांवर आघाडीवर आहे. 294 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत बहुमतांसाठी 148 जागांची गरज असून सध्या कलांनुसार भाजप सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. मात्र काही महत्त्वाच्या जागांवरील शेवटच्या फेऱ्यांमुळे अंतिम चित्रात बदल होण्याची शक्यता अद्याप नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वांचं लक्ष आता उर्वरित मतमोजणीवर लागलंय. आजच्या बातम्या गावाकडच्या या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय.
अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.